जैन मित्रांनो, वर्धा जिल्हा पोलीस भरती 2024 साठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न पर्सेंटेजवर आधारित होता. बघा प्रश्न काय होता, लोकांच्या एका गटात काही जोडपी आहे म्हणते, उरलेले लोक एक एकटे आहे. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे, तर पुरुषांची संख्या 54% आहे. तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती असेल? यात महत्वाचे मुद्दे काय होते? तर बघा हे महत्वाचे मुद्दे होते. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे, हा महत्वाचा मुद्दा. आणि पुरुषांची संख्या 54% म्हणजे ओव्हरऑल पुरुषांची संख्या 54% आहे, मॅरिड नाही, ओव्हरऑल पुरुषांची संख्या 54% आहे. तर एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के असेल आपल्याला विचारण्यात आलं होतं. मग प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता? 60% विवाहित लोकांची संख्या होती. 60% विवाहित आहे म्हणजे मॅरिड आहे. तर विवाह होत असते पुरुष आणि स्त्रियांमध्ये. 60% जर मॅरिड असेल तर 30% पुरुष असेल मॅरिड आणि 30% महिला पण मॅरिड असेल. ठीक आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर म्हटलं पुरुषांची संख्या 54%. टोटल लोकांची संख्या असेल 100%. 100% मध्ये 54% जर पुरुष असेल, पुरुषांची संख्या असेल तर 46% कोणाची संख्या येणार? स्त्रियांची संख्या येणार. बरोबर. पूर्ण जे काही सर्वे झाला असेल त्या लोकांमध्ये पूर्ण 46% स्त्रियांची संख्या असेल. आता आपल्याला विचारण्यात आलं होतं की एकट्या स्त्रियांची संख्या किती असेल? टोटल स्त्रियांची संख्या किती आहे? 46%. याच्यामध्ये मॅरिड किती टक्के आहे स्त्रिया? 30%. या 30% मॅरिड स्त्रियांची संख्या जर काढून टाकली आपण यामधून, तर 16% ज्या काही राहणार त्या अनमॅरिड स्त्रियांची संख्या राहणार. आपल्याला तेच विचारलं होतं एकट्या स्त्रियांची संख्या किती असेल, म्हणजेच अनमॅरिड स्त्रियांची संख्या किती टक्के असेल? तर 16% या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, समजलं असेल. जय हिंद.